नमस्कार मैत्रिणींनो, मी संगीता स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ हा 2-3 दिवसापासून टाकत नव्हती कारण की थोडेसे प्रॉब्लेम होते म्हणून मी काय व्हिडिओ टाकलेला नव्हता। तर चला म्हटलं आज दुपारून व्हिडिओ टाकत आहे। तर आज वेळ भेटला म्हणून आज मी व्हिडिओ शूट केला आणि मग टाकते। तर आज आपला विषय आहे तर तो आहे म्हणजे आपण ब्लाऊज स्टिच करतो पण व्यवस्थित फिटिंग बसत नाही, तर काखेत खेचल्यासारखा वाटतो ब्लाऊज। तर तुम्हाला असं समजणार नाही, तर मी एक ब्लाऊज घेऊन तुम्हाला त्याच्यावरती समजवते। तर या ब्लाऊजवरती मी तुम्हाला स्टिच करून दाखवणार आहे आणि तुम्हाला मी समजवण्यासाठी एक दुसरं ब्लाऊज घेणार आहे। तर हे बघा, हे ब्लाऊज आहे। तर हे 34 साईजचं ब्लाऊज आहे। तर याला प्रॉब्लेम कुठं आहे तर ते सांगते मी आधी। तर आधी आपल्याला हे खालचं एक हुक आणि वरचं एक हुक लावून घ्यायचं आहे आणि हे ब्लाऊज खूप परफेक्ट बसत आहे, पण याचा प्रॉब्लेम काय आहे तर तेच सांगणार आहे मी व्हिडिओमध्ये। तर हे बघा, 34 साईजचं ब्लाऊज आहे। तर याला काखेत म्हणजे इथे हा जो राऊंड आहे समोरचा, तर तो इथे खिचाव येतोय म्हणजे खेचल्यासारखं वाटतं आहे ब्लाऊज। जेव्हा घातलं ना तर तेव्हा इथे असं ओढल्यासारखं वाटतं आहे म्हणून कम्फर्टेबल वाटत नाही। तर तो प्रॉब्लेम काय झाला आहे सांगते मी तुम्हाला। तर तर अर्धा इंच इकडच्या साईडने बघू शकता तुम्ही। हे ब्लाऊज असं यायला पाहिजे, असं बसायला पाहिजे ते। तर हे बघा, हा भाग आहे तर तो अर्धा इंच कमी झालेला आहे। तर पाठीमागचा जो भाग आहे तर तो हा जो भाग आहे तर तो कमी पडतो आहे म्हणून इकडच्या साईडने ब्लाऊज सरकता आहे आणि हा जो आहे मागचा तर तो इकडच्या साईडने येतो आहे। बघू शकता तुम्ही, ही जी आहे जी आपण बाही जोडलेली आहे, बाहीचा जॉईंट, त्याच जागेवरती आपल्याला हे इकडच्या साईडने तर सेम दोघी साईडने सेम झालेला आहे। तर इकडच्या साईडने आपण काय चुका करत असतो, जेव्हा आपण ब्लाऊज स्टिच करत असतो तेव्हा आपण या बारीक बारीक गोष्टी लक्ष देत नाही आणि म्हणून या चुका होत असतात। तर स्टिच करताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची आणि कोणत्या बाजूनी चेक करून घ्यायचं आहे आपल्याला की हा भाग आपल्याला कमी पडणार नाही, तर तेच सांगणार आहे व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करून घ्या चॅनलला। तर हे बघा, असा हा प्रॉब्लेम आहे। तर मला वाटलं शेअर करावं तुमच्यासोबत म्हणून मी हा व्हिडिओ काढते आणि तुमच्यापर्यंत पोहोचवते। तर असा जो प्रॉब्लेम आहे तर हे बघा, ब्लाऊज घातल्यानंतर पुढून मागून एकदम छान बसतं ब्लाऊज, पण हाच मोठा प्रॉब्लेम आहे की इथे असं खेचल्यासारखं वाटतंय। जेव्हा घातल्यावर तेव्हा हा ब्लाऊज असा थोडासा खेचल्यासारखा वाटतोय। तर याचं कारण हेच आहे की हे बघा, इकडच्या साईडनी जर इथे आपण अर्धा इंच एक्स्ट्रा कपडा ठेवला असता तर हे बरोबर परफेक्ट असं बसलं असतं, याच्यात ओढतोड झाली नसती। तर मग आता आपण इथे स्टिच करणार आहोत दुसऱ्या ब्लाऊजवरती। हा मी साईडला ठेवून देते, हा तुम्हाला समजावं म्हणून मी हा ब्लाऊज घेतलेला होता। तर या ब्लाऊजवरती आपल्याला पूर्ण पार्ट मी स्टिच करून घेतलेले आहे। हा पाठीमागचा आहे, हे दोघी समोरचे आहेत। तर आता आपल्याला हे चेक करायचे आहेत। तर हे भाग दोघी एकमेकावर ठेवायचे आहेत। एकमेकावर ठेवल्यानंतर आपल्याला पाठीमागचाही भाग त्याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे। ठेवल्यानंतर बघायचं आहे तर हा जो पाठीमागची सेंटर आहे तर ते सेंटर त्याच्यावरती ठेवायचं आहे। महत्त्वाचं म्हणजे आपण परफेक्ट असं फिटिंगला ब्लाऊज बसण्यासाठी आपण हे केलंच पाहिजे। जेव्हा आपण ब्लाऊज पूर्ण स्टिच करत असतो तेव्हा ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्ष देण्याचे गरजेचं असतं, कारण की आपल्याला नंतरून उसवायची गरज पडत नाही। परफेक्ट ब्लाऊज आलं तर आपल्याला परत शिवायचं, परत उसवायचं याची गरज पडत नाही, म्हणून हे स्टिच करतानाच आपण पूर्ण लक्ष दिलं पाहिजे। तर हे परफेक्ट बघून घ्यायचं आहे। कटोरीचा ब्लाऊज आहे हा। तर साडीतला पीस आहे तर तो पीस थोडासा बारीक होता म्हणून। आणि आता आपल्याला हे स्टिच केल्यानंतर याच्यावरती आपल्याला हा सरळ भाग ठेवायचा आहे पाठीमागचा आत, आणि मग आपल्याला हे शोल्डर जॉईन करून घ्यायचं आहे। आणि जेव्हा आपण शोल्डर जॉईन करत असतो तेव्हाच आपल्याला हे समजून जातं की हे पार्ट
कमी जास्त होता आहेत की नाही, तर ते आधीच आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. खालचा आणि वरचा भाग व्यवस्थित ठेवायचा आहे. कमरेच्या साईडनी कमी नको पडायला, वरच्याही साईडनी कमी नको पडायला. तर व्यवस्थित ठेवल्यानंतर बरोबर जर जास्त कमी जास्त होत असेल तर ते कट करायचं आहे, आणि कमी पडत असेल तर त्याला आपल्याला जोड द्यायचा आहे. जोड द्यायचं मात्र विसरायचं नाहीये. आणि थोडा किंचित जर फरक पडत असेल तर आपण पाठीमागचा भाग हा थोडाच अर्धा इंच पाव इंचाचा फरक असेल तर आपण कट करू शकतो. पण जास्तच जर फरक पडत असेल तर आपल्याला मात्र जोड द्यायचा आहे. तर बघू शकता व्यवस्थित असं मी खालच्याही साईडनी इकडच्याही साईडनी ठेवून घेतलेलं आहे. तर मी आता शोल्डर जॉईन करून दाखवणार आहे आणि मग सांगणार आहे इकडच्या साईडनी काय करायचं आहे ते. आता शोल्डर जॉईन केल्यानंतर आपल्याला हे जे आहे तर ते आपल्याला व्यवस्थित एकमेकावर ठेवायचे आहे. काज बटन पट्टी आणि जी आय पट्टी आहे तर ती खालच्या साईडने, घूम पट्टी आहे ती खालच्या साईडने आणि आय पट्टी वरच्या साईडने ठेवायची आहे. बरोबर मध्ये सेंटरवरती ठेवायचा आहे. आणि हा जो खोल भाग आहे तर इथं आपल्याला खोल भागच यायला पाहिजे. तर व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आहे पूर्ण. आणि आपल्याला खालीवरती झालेलं हे कट करून टाकायचं आहे. तर हे बघा इकडच्या साईडनी थोडंसं एक्स्ट्रा आहे पाठीमागचा भाग, तर तो आपण कट करून टाकायचा आहे. आणि इकडच्या साईडनी देखील थोडासा कट करून टाकायचा आहे, तो एक्स्ट्रा झालेला आहे तो. आणि आता आपल्याला इकडच्या साईडनी प्रॉपर असं बघायचं आहे आणि मग आपल्याला कट करून टाकायचं आहे. 1.5 इंचापर्यंत एकसारखं कट करायचं आहे. आणि इथे हा खोल भाग तसाच ठेवायचा आहे. आणि शोल्डरच्या साईडने आपल्याला थोडंसं कट करून टाकायचं आहे. तर हा प्रॉब्लेम म्हणजे काखेत खिचाव येणं, ओढल्यासारखं वाटणं का येतो, तर हे बघा जर हा कपडा कमी पडला, जर वरचा हा जो साईडचा भाग आहे तर तो जर असा पडला, बघू शकता तुम्ही, आपण जर हे चेक केलं नाही आणि हा जास्त खालचा म्हणजे पाठीमागचा भाग जास्त राहिला आणि हा कमी राहिला तर हा इकडच्या साईडने असा ओढला जातो. म्हणून हा आपल्याला इथे खेचल्यासारखं वाटत असतं, म्हणून आपल्याला हा प्रॉब्लेम येत असतो. तर हे व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे. आणि गळा व्यवस्थित बघायचा आहे. गळा ही दुसरा प्रॉब्लेम म्हणजे गळा इथे जास्त खोल करायचा नाहीये, कारण की इथे जास्त जर खोल झाला तर हा भाग हा इकडच्या साईडने सरकतो आणि त्यामुळे सुद्धा आपले हे भाग इथे ओढल्यासारखा वाटत असतो. म्हणून इथे जास्त खोल करायचं नाहीये. इथे ब्रॉड केलं तर चालतं, पण जास्तच ब्रॉड करायचं नाहीये. जेवढा तुमचा कस्टमरचा जेवढा आधीचा गळा असेल तेवढंच आपल्याला ब्रॉडनेस ठेवायची आहे. आपण जास्त आगाऊपणा करायला गेलं तर ते कुठल्या कुठे होऊन जातं. आणि थोडंसं जरी ब्लाऊज किंचित जरी बिघडलं, किंचित म्हणजे एखाद्या वेळेस स्टिच करताना आपल्यापासून एखादी जरी शिलाई एक्स्ट्रा दिली गेली तरी सुद्धा कस्टमरनी ट्राय केल्यानंतर थोडं जरी फिट्ट वाटलं किंवा लूज वाटलं तरी कस्टमर डायरेक्ट सांगत असतं की हे ब्लाऊज बिघडले आहे. दुसरं काहीच बघत नाही, त्यांना समजत नाही कोणतं बिघडलेलं असतं कोणतं नाही बिघडलेलं. जरी लूज झालं तरी बिघडलेलं आहे आणि फिट झालं तरी बिघडलेलं आहे. म्हणून कामाच्या आधीच आपण व्यवस्थित असं केलेलं पाहिजे काम. तर इकडच्या साईडनी हा थोडासा एक्स्ट्रा आहे तर तोही मी कट करून टाकते आहे. प्रॉपर अशी फिनिशिंग पाहिजे असेल ब्लाऊजला तर या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत आणि बारकाईने हे काम केलं पाहिजे. शिवण काम खूप किचकट असतं, म्हणून कंटाळा अजिबात करायचा नाहीये. चेक करायला व्यवस्थित असं कट करून टाकायचं आहे आणि व्यवस्थित प्रॉपर असं ब्लाऊज आता आपल्याला या ब्लाऊजला घातल्यानंतर कुठेही प्रॉब्लेम येणार नाही याची गॅरंटी मी देते. कारण की आपण इतकं चेक केलेलं आहे. बघू शकता इकडच्या साईडने आपल्याला पाव इंच अर्धा इंच राहिलं तरी चालतं आणि अर्धा इंच आपल्याला इकडच्या साईडने हा खोल भाग पाहिजे, जास्तही खोल नाही ठेवायचा आहे. कारण की याच्याने ब्लाऊज जास्त हा भाग जरी खोल असला आपला तरी सुद्धा म्हणजे ब्लाऊजचा तरी सुद्धा आपल्याला इथे खेचल्यासारखं वाटतं. कारण की इथे हा म्हणजे घातल्यानंतर इथे हे कमी पडतं आणि हे
तुम्हाला मोजून दाखवते मी, टेप लावून मोजून दाखवते. जर ही क्रॉस पट्टीचा हा भाग आपल्याला 2 किंवा 2.25 इंच ठेवायचा आहे, त्याच्या खाली आणि त्याच्या वरती ठेवायचा नाहीये. तर इकडच्या साईडने आपल्याला 1.5 इंच शिलाईमध्ये जाणार आहे आणि इथं ऑलरेडीच गेलेला आहे. तर आपली ही 2 इंचाची इथे मध्ये पट्टी उरणार आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे मात्र कटोरी ब्लाऊजला. आणि आपण प्रिन्सेस कटचं दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. प्रत्येक ब्लाऊजमध्ये हे चेक करायचं. शिवायच्या आधी प्रिन्सेस कट असो, कटोरी ब्लाऊज असो, फोरटक्स असो, पण हे चेक केल्याशिवाय पुढे ब्लाऊज जोडायचं नाहीये. हे चेक केलं तेव्हाच आपल्याला पुढे ब्लाऊज जोडायचा आहे. तर मग आजची माहिती कशी वाटली, कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच मी नवनवीन व्हिडिओ टाकत जाईल, तुम्हाला देखील माहिती मिळत जाईल. तर चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. नमस्कार.